भाजपा महिला मोर्चाच्या वतीने डोंगराडे घटनेचा निषेध, आरोपीला फाशी द्या, निदर्शने। याबाबत अधिकृत असे की दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी डोंगराडे येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। एका नराधमाने 3 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून निर्घृणपणे हत्या केली, निर्जन ठिकाणी फेकून दिले। अशा नराधम हरामखोरास फाशीची शिक्षा दिली पाहिजे। लवकरात लवकर न्याय मिळावा या मागणीचे निवेदन आज महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली। यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्षा सौ आरतीताई पवार, धुळे शहर आमदार सुवैद्य पत्नी सौ अल्फा अनुप अग्रवाल, जयश्रीताई अहिरराव, माजी उपमहापौर कल्याणीताई आंबडकर, संगीता पोद्दार, सौ मनीषा जांभळे, दीपाली बडगुजर, सुवर्णा पाटील, मनीषा वाघ, संगीता चौधरी, भाग्यश्री विभांडिक, सौ मंगलाताई नेरकर, सौ योगिता बागुल, सौ सुवर्णा बडगुजर, स्नेहल जाधव, प्रभावती शिंदे, वैभवी दुसाने, छाया पाटील, रोहिणी चव्हाण, उमाताई कोडवले, नीता कोडवले, देवयानीताई जगताप, सुनीता पाटील, उर्मिला पाटील, जयश्री वाघ, रेवती कोडी, अश्विनी सोनार, राजश्री निकम आदी सर्व महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। जिल्ह्यातील डोंगराळे गावामध्ये अतिशय मानवतेला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। अतिशय क्रूर असा बालिकेचा खून करण्यात आलेला आहे। बालिकावर अत्याचार करून त्या नराधमाने तिला मारून टाकलेला आहे। अक्षरशः त्या नराधमाने तिचा हे अंत इतका क्रूर केलेला आहे की आमची सर्व महिला मोर्चाच्या वतीने ही विनंती असेल की त्या नराधमाला फाशी तर झालीच पाहिजे, परंतु त्या बालिकेवर जसा त्याने अत्याचार केलेला आहे तर त्याच्या दुपटीने त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, त्याच्यापेक्षाही दुपटीने त्याला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी आमच्या महिला मोर्चाच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करते आहे। आणि जर खरंच यज्ञाला भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची असेल तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा लवकरात लवकर व्हावी अशी आम्ही विनंती करतो।